श्री गुरुचरित्र अध्याय 28 मातंगाला पूर्व स्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला. त्यानंतर मातंगाने श्री गुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन जातीत जन्म मिळाला? तेव्हा श्री गुरूंनी त्याला हीन गती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्याने विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, त्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखर पश्चाताप वाटतो. त्याचे पाप संपूर्ण जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्याला पाप मुक्तीस्तव करावयाची स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितले. कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले. श्री गुरु मातंगाला म्हणाले, पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तू महिनाभर संगमावर स्नान कर, म्हणजे तुझ्या पूर्वदोषांचे शालन होऊन पुन्हा ब्राह्मण कुळात येशील. मातंग म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्म स्मरण व ज्ञान प्राप्ती झाली. मी तुम्हाला शरण आहे. आता तुम्ही माझा उद्धार करा. प्रभूय देऊन मला धन्य करा. श्री गुरु म्हणाले, सध्या तू मातंग आहे. तुला वेद म्हणता येत असते तरी समाज तुला ब्राह्मण म्हणून कधी स्वीकारणार नाही. लोक तुझी निंदा करते. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रत्येक तपश्चर्या केली तेव्हा स्वतःला ब्राह्मण समजायचे. लोकांनी आपल्या ऋषी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वशिष्ठ हे ऋषी कुळाचे होईल. विश्वामित्रांनी त्यांना सल्ला विचारला. ते म्हणाले, शास्त्र आणि क्षत्रियाला तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मर्षी कशी म्हणतात? तुम्ही ब्राह्मण जातीत जन्म घ्या, व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा, तपश्चर्या करा, मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल. वशिष्ठांच्या बोलण्याचा विश्वामित्रांना भयंकर राग आला. एकदा ते वशिष्ठांचा वध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वशिष्ठांसारख्या ब्रह्मर्षीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल. मी आणखीनच पतित होईल असा विचार करून त्यांनी हे दुष्कर्म टाळले. एकदा विश्वामित्रांनी वशिष्ठांना आपल्या घरी भोजनात बोलवले. विश्वामित्रांच्या मनातून वैरभाव समोर गेलेला आहे हे जाणून वशिष्ठांनी त्याचे निमंत्रण स्वीकारले. ते विश्वामित्रांना म्हणाले, तुम्ही मस्तकावर सूर्याच्या उन्हाने भिजवलेले अन्न मी ग्रहण करीन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणाच्या दाहकतेने त्यांचे शार शरीर जळून गेले. मग त्यांनी योग बळाने ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला. वशिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांनी ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली. मातंगाला श्रीगुरूंचे खरे म्हणणे प्रिय पटले. पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेची सूट यामुळे त्याला आपण पुन्हा मातंग व्हावे हे पटेना. मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा हीन जातीत लोटू नका असा त्याने श्रीगुरूंपाशी हट्टच धरला. तेवढ्या त्याची पत्नी व मुले धावतच तेथे आली. पत्नी त्याच्यापाशी जाऊ लागली. तेव्हा तो रागाने ओरडला, खबरदार पुढे येशील तर मी ब्राह्मण आहे, मला शिवण्याचे धाडस करू नकोस. ते ऐकून त्याची पत्नी थक्कच झाली. उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन तिने ओरडा फोडला. तिचा आक्रोश पाहून श्रीगुरूंनी मातंगाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातीभ्रष्ट कसा होऊ? श्रीगुरूंनी ओळखले असा ऐकणार नाही. मग त्याच्या सूचनेनुसार शिष्याने एका धनासक्त ब्राह्मणाला तिथे आणले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्याने नदीवरून गागर भरून आणली. ती मातंगाच्या अंगावर रिकामी केली. त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केलेली अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्यायोगे त्याचे जाती स्मरणही निघून गेले. तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला, तू येथे कशासाठी आलीस? मी येथे काय करतो आहे? छे, मला काही कळत नाही. तो गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या कुटुंबासह घरी गेला. लोक
मालकही आश्चर्य व्यक्त करत आपापल्या गावाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतीला त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्रीगुरु त्याला म्हणाले, बाबा रे, भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते. त्याने पाण्याने स्नान करताच त्याला सर्व गोष्टींची विस्मृती झाली. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा.